तर दुसरीकडे उरी हल्ल्यातील दुसरे शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव साताऱ्यातील जाशी या मूळ गावी दाखल झालंय। उरी हल्ल्यानंतर रात्री 11:30 वाजता चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आज सकाळी ते जाशीला रवाना करण्यात आलं। भारत माता की जय, भारत माता की अमर रहे चंद्रकांत गलांडे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे चंद्रकांत गलांडे, अमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद। मंदार गुंजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर शोकाकुल वातावरण आहे, त्याचबरोबर चंद्रकांत गलांडे अमर रहे अशा देखील घोषणा आम्ही ऐकतोय आणि सोबतच पाकिस्तान विरुद्धचा रोषही व्यक्त केला जातोय। दीपक, चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव आता त्यांच्या घरी ठेवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला घराच्या शेजारीच असलेल्या त्यांच्या शेतामध्ये अंत्यविधीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। लोक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। आज सकाळी त्यांचं पार्थिव जेव्हा जाशिया त्यांच्या गावामध्ये दाखल झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली। एका बाजूला साश्रुनयनांनी निरोप दिला जात होता, तर दुसऱ्या बाजूला अभिमानी व्यक्त केला जात होता। फुलांच्या रांगोळ्यांचा सडा घालण्यात आलेला होता आणि दुतर्फा लोक जमा होऊन त्यांना अखेरचा निरोप देत होते। गावातील भजनी मंडळ, टाळ, मृदुंग, ढोलकी यांच्यासह त्यांच्या या अखेरच्या अंत्यामध्ये सहभागी झालेलं होतं। गलांडे कुटुंबातील 3ही युवक सैन्यामध्ये आहेत। चंद्रकांत गलांडे यांचे 2 मोठे भाऊ सैन्यामध्ये आहेत आणि राष्ट्र अभिमान या सगळ्या परिसराला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या या अंत्ययात्रेला, त्यांच्या या अंत्यविधीला जमा झालेले आहेत। घरामधून त्यांचं पार्थिव काही वेळामधून बाहेर काढलं जाईल आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील हा 3रा जवान आहे जो देशासाठी शहीद झालेला आहे। आधी कर्नल संतोष महाडिक, त्यानंतर सुनील सूर्यवंशी आणि आता लास्ट नाईक चंद्रकांत गलांडे। दीपक, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।